जागा आता राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना केलंय. दिल्लीची जी जागा खाली झाली तर पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्हाला. हे बघा, जर प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. काय पक्ष आमचा समर्थ आहे. आज आमच्या समोर तो काही प्रश्न आलेला नाही. प्रश्न येईल त्यावेळेला ही सगळी आमची सुनेत्राताई वगैरे जे आहेत ते विचार करतील आणि योग्य विचार करतील. मध्यंतरी माध्यमांमध्ये अशा तुम्ही असं आहे की कलगीतुरा लावण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या जेवढं वय आहे तेवढं माझं राजकीय आयुष्य आहे 60 वर्षाचं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचा रोख मला समजतो. कृपया मी तुम्हाला वेळ देतो, बोलतो, याचा तुम्ही अधिक उपयोग करू नका. प्रवाह आहे, 4 प्रवाह आहे. सर, काल माध्यमांमध्ये बातम्या आल्या की पियुष गोयलांनी पियुष गोयलांनी जे आहे ती बातमी स्वतःच खोडून काढली की माफ करा, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी चुकीनं ती बातमी दिली. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलं की असं काही झालेलं नाही. त्याला एक जे आहे फॉर्मॅलिटी आहे. सगळ्या प्रांताचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, महाराष्ट्राचे, सगळे एकत्र येऊन त्या प्रश्नाचा निर्णय घेतील. अजितदादांचा विमान अपघात झालाय. आपलं विरोधी पक्ष असो किंवा अमोल मिटकरी असो यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आजही त्यांनी सांगितलंय का 5 मृतदेह सापडले, 6वा कुठे आणि घातपाताचा संशय व्यक्त केला. मला काय माहिती नाही 6वा होतं. पहिल्यापासून आम्ही तर 5च ऐकतो आहोत की 2 वैमानिक, दादा पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती जे की सर्व्हिस हवाई सुंदरी म्हणून किंवा सेविका म्हणून आपण त्या होत्या. म्हणजे एवढंच आम्हाला माहिती आहे. आता खरोखर आणखी त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं की 6वं नाव कोण होतं त्याच्यामध्ये ते. कारण ज्यावेळेला विमान जातं त्या विमानात कोण कोण त्यांची नावाची नोंद खाली केली जाते. संजय राऊत सर असं कुणाचा स्वार्थ आहे आणि कुणाचा नाही ही जनता ठरवेल. आता सुनेत्राताईंचा जो काही शपथविधी झाला, अनेकाने टीकेचे सूर लावले. त्यांना विचारूनच हा कार्यक्रम ठरवा. तुम्ही येऊ शकणार का मुंबईत? त्याने होकार दिल्यानंतरच हे दिलं. बरं, त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं. आणि आम्हा सगळ्यांना जे बरं याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे, त्यांची स्वतःची संमती पाहिजे. CLP म्हणून ज्यांना आपण म्हणतो, विधानमंडळ पक्ष, आमदार, MLA, MLC, त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे. आणि ते करत असताना जे हे करणार, शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार. त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं, त्यांची संमती घेणं, हे 2-3 घटक महत्त्वाचे होते. आणि या 2-3 घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. आता गोंधळ उडाला. कोणाचा गोंधळ उडाला? काय गोंधळ उडाला? गोंधळ काय उडाला? सुनेत्राताईंची नेमणूक झाली. कोण लवकर केलं, कोण उशिरा केला, ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न. निर्णय चुकीचा आहे का? त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का? स्पष्ट बोलावा ना. कोणा बोलाय किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे. मग का विरोध आहे, काय त्याला आम्ही उत्तर देऊ? फक्त लवकर केलं, उशिरा केलं, लवकर केलं. दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात, अंत्यविधीच्या अगोदरच. हे असं काय पहिल्यांदाच घडतं याच्यातला भाग. दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर जो ओढवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये, वेगवेगळ्या हे मतप्रदर्शन, मग एक काय बोलतो, दुसरा काय बोलतो,
तिसरं याचं नाव घेतो, चौथं काय वाटेल त्या चर्चा ज्या आहेत आणि ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं, त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं. तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे देण्यात आला. सर, याच कारणाचा अनुभव तुम्हाला वाटतंय का असा का दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं? असं ना, मला एकट्याला काय वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे. करायचं का, आणि जर पुढे जर करायचं असेल तर ज्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, त्यांच्यासुद्धा कानावर टाकावं लागेल ना, त्यांना पण विचारावं लागेल ना, हे आम्ही हे करतो आहोत. विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह निर्माण झाले. एक म्हणतं विलिनीकरण व्हायला पाहिजे, दुसरं म्हणतं नाही. मला नाही माहिती तो, आम्ही सगळे एकमताचे आहोत. सर, लेखात आणखी एक टीका करण्यात आली की पहिल्या उपमुख्यमंत्री मिळाल्या मात्र त्यांना हे पद कर्तृत्वाने नाही मिळालं, कोणाच्या तरी इच्छेने मिळालं. आणि यात पवार साहेबांनी सुद्धा एक शांतपणे उत्तर दिलं की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नव्हतं. ठीक आहे, तर प्रत्येकानं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे, विरोधी पक्ष आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि आता पवार साहेबांना कोणी कळवलं की नाही हे मला माहिती नाही, परंतु मला असं कळतं की जय, पार्थ वगैरे जी मुलं आहेत ती त्यांना जाऊन भेटली एवढं कानावर आलं. तर आम्ही तर मुंबईत होतो, नक्की माहित नाही मला काय झालं पुढे तिकडे. सर, तुम्ही आपल्या भाषणामध्ये बोलताना असं म्हटलं की ईडीकडं काही फाईल तयार झाल्या होत्या 3 मोठ्या नेत्यांच्या, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे सहानुभूती कमी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. सुनेत्राताई शपथविधीमुळे जी पवार कुटुंबाविषयी सहानुभूती तयार झाली होती राज्यामध्ये, तर ती सुनेत्राताईंचा शपथविधी झाल्यामुळे कमी झाली असं पत्रकार. ठीक आहे, नेक्स्ट. साहेब, लेखात आणखी एक टीका करण्यात आली की पहिल्या उपमुख्यमंत्री मिळाल्या मात्र त्यांना हे पद कर्तृत्वाने नाही मिळालं, कोणाच्या तरी इच्छेने मिळालं. आणि यात पवार साहेबांनी सुद्धा एक शांतपणे उत्तर दिलं की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नव्हतं. ठीक आहे, तर प्रत्येकानं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे, विरोधी पक्ष आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि आता पवार साहेबांना कोणी कळवलं की नाही हे मला माहिती नाही, परंतु मला असं कळतं की जय, पार्थ वगैरे जी मुलं आहेत ती त्यांना जाऊन भेटली एवढं कानावर आलं. तर आम्ही तर मुंबईत होतो, नक्की माहित नाही मला काय झालं पुढे तिकडे. सर, असं आहे की फडणवीसांनी स्वतःच सांगितलं की दादा सतत माझ्याबरोबर चर्चा करायची लहान मोठ्या गोष्टीची, त्यामुळे असं काय असतं तर ते माझ्याशी अगोदर बोललेच असते असं त्यांनी सांगितलं. हे तुम्हीच मीडियाने सांगितलं ना सगळ्यांना. सर्व स्तरातून शोक व्यक्त होत होता. यानंतर मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांचं नाव न घेता अशी टीका केली की सुनेत्रा पवार यांना एक सल्ला दिला त्यांनी की चांडाळ चौकडीपासून दूर राहावं अशी भेटी. नेक्स्ट. साहेब, यामध्ये विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून केंद्रीय करातून महाराष्ट्राला 1 लाख कोटींचा वाटा मिळणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. खरं आहे ना, मुंबई पुणे फास्ट ट्रेन होते आहे. हे मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात आहे, नारळाच्या बाबतीमध्ये काही, त्याच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये मत्स्य उत्पादन कसं वाढून त्याचं एक्सपोर्ट कसं होईल त्या संदर्भामध्ये चर्चा होते आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष दिलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या ज्या आहेत रेल्वे ट्रॅक्स, ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा, महिलांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या प्रश्नाला त्याच्यामध्ये हात घातलेला आहे आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. परंतु एक आहे, कुठल्याही सरकारनं अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते कधीही बोलत नाहीत की अर्थसंकल्प फार चांगला आहे, ते विरोधच करतात. परंतु एकूण जर पाहिलं तर प्राप्त परिस्थितीमध्ये ही जी आहे संरक्षण खात्यावर खर्च वाढवावा लागला आपल्याला, ते गरजेचं होतं. त्यापर्यंत तो खर्च आपण त्यांनी ते वाढवलेला आहे. तर आणि सगळ्या प्रांताचा याच्यामध्ये चांगला विचार केलेला आहे.
साहेब शेवटचा एक प्रश्न. होती भाजपची असंही त्यांनी एक संशय व्यक्त केला. आणि दादाने त्यांना सांगितलं माझ्याकडे फाईल घेऊन चाललो मी. ठीक आहे, कोणाला कोण काय बोललं नाही, कोण काय बोल. सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं. मात्र पटेल तटकरे यांना हे विलिनीकरण नको होतं. हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता. जे सामनाच्या अग्रलेखात वंगाळ राजकारण अशा मथाळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. असं आहे ना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे, अनेकांची याची, जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र यावे. परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाहीत, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं, हे सगळं करायचं म्हणजे BJP बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना तर विचारलं पाहिजे. परत BJPचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, NDA मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही आहे. मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना. ज्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार. हां, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, NDAवर नाही जायचं, तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे ना, आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे, त्यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, जर करायची असेल तर. मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं काय. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात. सर, याला एक दोन प्रश्न आहे की पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांनी असं सांगितलं की मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, ही चर्चा झाली. बरं, झालं असेल, अजितदादांची शपथ घेऊन झालं. परंतु आता जे आहे, जी परिस्थिती बदललेली आहे, नेते बदललेले आहेत, त्यांना त्याची काही माहिती होती का? घरात सुनेत्रताईंना विचारतील, बघतील काय करायचं ते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जे बाकीचे नेते सुद्धा चर्चा करतील. शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिकरित्याने घ्यावा लागेल आम्हाला. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं BJP या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत.